आज हा जो उपोषण इथे चालू आहे, मूळ भाग म्हणजे हा लेंडी प्रधान प्रकल्प, ज्यामध्ये रावणगाव एक गाव होता जो बुडीत क्षेत्रामध्ये गेलेला आहे. बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यानंतर ज्यामध्ये या गावचं पुनर्वसन म्हणून खानापूरजवळ देण्यात आलेले आहेत. मात्र हे भूखंड देत असताना त्यामध्ये थोडीशी शासनाकडून चूक राहिली काय यांच्याकडून कोणती भाग चुकलेला आहे हे तर स्पष्टपणे दिसून आलेलं नाही. परंतु हे प्रशासनाला वेळोवेळी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. शेतकरी असेल तर त्यांना 2 भूखंड देण्याचे हे शासनाकडून ठरवलेले होते. मात्र शेतकरी असतानासुद्धा त्यांना केवळ एकच प्लॉट मिळाला, तो उर्वरित प्लॉट आम्हाला मिळावा. व त्यावेळीची अवस्था अशी होती की काही लोकांना प्लॉट मिळालाच नाही. तर अशी लोकंसुद्धा इथं आहेत की बाबा त्यावेळेस आम्हाला आज घडीला आम्हाला इथे प्लॉट देण्यात यावा, जेणेकरून यांची मागणी अत्यंत रास दिसून येत आहे. लेंडी प्रधान प्रकल्पामध्ये गेल्या वर्षी जो पाण्यामध्ये पूर्ण गाव बुडालेला होता, संबंधित व्यक्तीची कागदपत्रेसुद्धा त्यावेळी त्याच्यामध्ये वाहून गेली. त्यामुळे काही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. मात्र शासनाला हे सगळी गोष्ट माहिती आहे. तर शासनाने तात्काळ याची दखल घेऊन या उपोषणकर्त्यांना उपोषणापासून परावृत्त करावे व त्यांना तात्काळ न्याय देण्यात यावा हीच शासनाला विनंती आहे. आज जो आपण इथं उपोषणाला बसलेला आहात, त्या उपोषणाला बसण्याचे कारण काय आहे? बघा, आम्हाला 1996मध्ये प्लॉट वाटप झाले रावणगाव येथे, इथं खानापूर पुनर्वसनला. तर माझ्या वडिलाला जमीन आणि घर होतं, त्यांना 2 प्लॉट भेटतात. तर तेव्हा एकच प्लॉट भेटलं माझ्या वडिलाला. तर तेव्हापासून मी कागदपत्र जिल्हाधिकारी, तहसीलदार, इथं डिप्टी कलेक्टर, तर लेंडी ऑफिस तिकडं देऊन आतापर्यंत 26-27 वर्ष होऊन आले. अजून बी याचा निकाल लागला नाही. हे आज जीवाला कंटाळून मरण का होईना म्हणून इथं उपोषणाला बसलेलं आहे आम्ही. अधिकारी वगैरे येऊन तुम्हाला काय बोललेत, काय आश्वासन वगैरे दिले का तुम्हाला, काय काम करतो म्हणून? काहीच नाही, एक अजून आले नाहीत कोणी, काही नाही. आपले हे आत्ता आले होते, ते आपले काय ते डिप्टी कलेक्टर साहेब, त्याने म्हणजे करू तर असं म्हणून गेल्यात. आता आज आपण इथे उपोषण चालू आहे, मूळ तुमचं काय याच्यामध्ये भाग आहे की आपल्याला काय पाहिजे याच्या उद्देशाने आपण इथं बसलेलो आहोत? मला प्लॉट पाहिजे. इथून माझी गाव धरणामध्ये पूर्ण गाव गेलेलं आहे. मला शेडला तिथं बसलो, 4 लेकरं घेऊन तिथं बसलो. पुरा गाव उठून गेले, ते मला प्लॉट देत नाही. समजे जे असं आहे तसं आहे म्हणून काय ते अडवून लावून आज 10-12 वर्षापासून 15 वर्षापासून मी हे करायला अर्ज करायला वाहून गेला. ते अर्ज पुन्हा आणतो, दोषी आणतो, तो पूर्ण वाहून गेला. आता आज लास्टला आता कधरून उपोषणाला मेलो वाचलो मग उपोषणाला बसावं लागलं. कोणी अधिकारी वगैरे येऊन काही साहेब आले ते तुमचे काय तेस्तेने बोलले, राजू पटला ते तेस्तेने बोलले, तेस्ते निघून गेले. आम्हाला काय बोलले नाहीत, मी त्याला काही बोललो नाही. कागद बघले निघून गेले. आता तुमचा मूळ उद्देश केव्हापर्यंत म्हणजे काय आपल्याला? पुरा प्लॉटचे कागदपत्र असेल, प्लॉट भेटजेपर्यंत मी इथून उठणार नाही. मेलो तर मेलो, अमर उपोषणा मेलो तर मेलो.